सर, आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे. कोणत्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं, आपलं नाव काय आणि आपली काय मागणी आहे? नमस्कार, मी गणेश तादलापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा सरचिटणीस आहे। आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये जे सध्याला प्रीपेड मीटर बसवण्याचं काम चालू आहे ते काम बंद करण्यात यावं। कारण का प्रीपेड मीटर हे गोरगरिबाच्या हिताचं नाही, हे कुठल्या तरी सरकारच्या हितचिंतकाचं मीटरचं जे ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल किंवा ज्याचा कोणा कंपनी असेल त्यांचं भलं करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये लोकांसाठी अगोदर वीज उपलब्ध व्हायची, नंतर बिलाची भरणा ते लोक करायचे आणि ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने लोकांच्या हिताच्यासाठी आणलेली आहे। पण आजच्या सरकारनं हे प्रीपेड मीटर बसवण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे त्याच्यामुळे गोरगरीब लोकांचं सर्वांचं यामुळं खूप मोठं नुकसान होणार आहे। कारण का मोबाईलचे गरीब लोकांना मोबाईलचं रिचार्ज करायला पैसे राहत नाहीत, त्यांचा मोबाईल 2-2 दिवस बंद असतो, 2-2 महिने बंद असतो आणि जर का प्रीपेड मीटर जर बसवले गेले तर या ठिकाणी लोकांना वेळेला पैसे उपलब्ध होत नसल्यामुळं त्यांना गैरसोय होणार आहे। त्याच्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की दर महिन्याला 300 युनिट आम्ही या ठिकाणी माफ करणार आहोत। आज जर प्रीपेड मीटर बसवल्यानंतर 300 युनिट काउंट कसं होणार आणि ते 300 युनिट माफ कसं करणार हे शासन हे आज त्यांनी जाहीर करावं। आणि जर शासनाने या प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये निर्णय नाही घेतला तर या संदर्भाने आम्ही जन आंदोलन या ठिकाणी उभं करून लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना याबद्दल जागृत करून आम्ही त्याचा निषेध करणार आहोत।